नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशो मार्गवर. शिक्षक मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाचे 2013 मध्ये झालेले पेपर 2 चे जे 30 ला 30 प्रश्न आहेत, ते 30 प्रश्न आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत, त्याचा अनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑन करून ठेवा. ठीक आहे. 2013 ला जे झालेले मराठी विषयाचे 30 प्रश्न आहेत, ते 30 ला 30 प्रश्न आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. ठीक आहे. प्रश्न पहिला आहे बघा, खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याच्यापासून बघा एक आपल्याला म्हण तयार करायची आहे. तर ती म्हण कोणती आहे? तर बघा या ठिकाणी उधारीचे पोते, हे बघा उधारीचे पोते सव्वाहातरीते, अशा प्रकारे सगळे अक्षर संपतात. या ठिकाणी छोटासा एक मिस्टेक आहे, ती सव्वा आहे, असं वा लिहिलेलं आहे, व्या नाही. ठीक आहे. तर तेवढं तुम्ही समजून घ्या. तर जी शेवटचा आपल्याला रीते हा शब्द मिळत आहे, काय मिळत आहे? रीते. आणि या रीते शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. या ठिकाणी सांगितले त्यांनी शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा, रीते म्हणजे काय असते? रिकामे असते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? राजा मंगळवेढेकर. ठीक आहे. या ठिकाणी थोडस मोठं करू याला आपण. ओके. काय आहे प्रश्न? राजा मंगळवेढेकर. काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट हा. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न दुसरा आहे, राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर यांचं जे नाव आहे वसंत नारायण मंगळवेढेकर असं नाव आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. याला गोल करून टाकायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न तिसरा, वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रकाश संत हे योग्य उत्तर राहील याचं. ठीक आहे. वनवास हे बालसाहित्य आहे आणि प्रकाश संत यांनी ते लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 गोल करून टाकायचे. ठीक आहे. याचं योग्य उत्तर आहे. आताचा जो प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 पाहिल्याच्या नंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येते या ठिकाणी. ती गोष्ट म्हणजे की आपल्याला या ठिकाणी लेखक आणि त्यांची साहित्य कृती म्हणजे त्यांची जी पुस्तकं आहेत, तर ही पुस्तकं आपल्याला या ठिकाणी काय अभ्यासायची आहेत, पाठ करून ठेवायची आहेत. ठीक आहे. आणि हे सर्व मराठी व्याकरणाच्या पुस्तकामध्ये मोठमोठ्या याच्या लिस्ट आहेत, याद्या आहेत. ठीक आहे. हे एवढं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. प्रश्न चौथा पाहू आपण. प्रश्न चौथा आहे, आरती सुरू झाली, दुसरं वाक्य आहे घंटानाद सुरू झाला, यांचे मिश्र वाक्य कसे होईल? तर मिश्र वाक्यामध्ये शब्द काय असतात? जेव्हा, तेव्हा, जरी, तरी असे शब्द येतात आलेले असतात. ठीक आहे. तर बघा पहा, या ठिकाणी जेव्हा दिसत आहे. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. त्याला आपण गोल करून टाकायचं. ठीक. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते आहेत? तर षष्टीचे माहित आहेत आपल्याला, चाचीचे असतात आणि सप्तमीचे असतात तय्या तय्या. ठीक आहे. तर षष्टीचे चाचीचे इथं आहेत, पण इथं तय्या तय्या नाहीत, म्हणजे हा पर्याय नाही. तय्या तय्या इथं आहे, पण ते होऊ शकत नाही. तय्या तय्या कारण आधी षष्टीचे पाहिजेत, हा पण नाही. मग या ठिकाणी षष्टीचे चाचीचे आहेत आणि तय्या तय्या या ठिकाणी सुद्धा आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. बद हा उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? ठीक आहे. ते बद हा उपसर्ग लावायचा आहे. ठीक आहे. तर उपसर्ग म्हणजे काय? जो शब्दाच्या सुरुवातीला लागतो. ठीक आहे. या ठिकाणी शब्द आहे. ठीक आहे. या बाजूला जो जोडला जातो याला काय म्हणतात? उपसर्ग म्हणतात. याला काय म्हणतात?
उपसर्ग म्हणतात. आणि शब्दाच्या शेवटी जे जोडलेलं असतं त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे का, सांगू मीच या ठिकाणी, मी सांगतो त्याला या ठिकाणी प्रत्यय असं म्हणतात. काय म्हणतात, प्रत्यय असं म्हणतात. ठीक आहे. तर बघा बद हा म्हणजे सुरुवातीला लावू तर बदकृपा हा शब्द आपण आतापर्यंत कधी ऐकला नाही. त्यानंतर बदमान हा सुद्धा शब्द आपण ऐकलेला नाही. बदगुण हा शब्द सुद्धा ऐकलेला नाही. आणि त्यानंतर बदनाम, बदनाम हा शब्द आपण ऐकलेला आहे. आणि मग बदनाम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ठीक आहे, शब्द तयार करणारा पर्याय सांगायचा म्हणजे बदनाम हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला नाम हे त्याचं विरुद्धार्थी शब्द, नाम त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असतो, बदनाम. आणि त्यांनी आपल्याला बदनाम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे, तर त्याचं नाम हे योग्य उत्तर आहे. बघा मुद्दाम गोंधळून टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू असतो, आपण समजून घ्यायचं, सावरून घ्यायचं. ठीक आहे. प्रश्न 7वा, नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढील पैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे. तर ठीक आहे, ते औपचारिक पत्र आहे. ठीक आहे, औपचारिक पत्र म्हणतात त्याला. जे नोकरीसाठी मागणी पत्र वगैरे वगैरे असतात हे सगळे औपचारिक पत्र असतात. कौटुंबिक पत्र, घरगुती पत्र हे दोन्ही अनौपचारिक पत्राचा भाग आहेत. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण या ठिकाणी. प्रश्न काय आहे 8वा, ए आय ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत. तर हे काय आहेत, संयुक्त प्रकारचे स्वर आहेत, कारण की हे जे अ आणि ई पासून काय झालेलं आहे, ए तयार झालेला आहे. असे हे सगळे दोन दोन स्वर तयार एकत्र येऊन काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत, म्हणजे संयुक्त स्वर म्हणून आपण त्यांना या ठिकाणी ओळखतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता. लघु मात्रा बघा या ठिकाणी गुरु आहे, इथं पण गुरु आहे, इथं लघु आहे पण या ठिकाणी गुरु आहे. आपल्याला सर्वच्या सर्व काय पाहिजे, लघु पाहिजे. मग हा लघु आहे, हा लघु आहे आणि हा पण लघु आहे, म्हणजे या ठिकाणी आपण याला पर्याय क्रमांक 3 ला योग्य उत्तर असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10वा, प्रश्न क्रमांक 10वा, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो या वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरायचा. ठीक आहे, हे वाक्य पूर्ण करायचे आपल्याला या ठिकाणी. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो तारे तोडणार, जीवाचे रान करणार किंवा जीवाचे रान करतो. पर्याय क्रमांक 2 योग्य वाटत आहे. कानाडोळा करणार यशस्वी कसा होईल, होणार नाही. ग्वाही देणार, काही काय ग्वाही दिल्यानं थोडंच यशस्वी होते, तारे तोडल्यानं पण होत नाही. म्हणजे काय, जीवाचे रान करतो. ठीक आहे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करतो, म्हणजे जीवाचे रान करणे हे आपला योग्य पर्याय असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 11, पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला. अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर चूर्ण हा शुद्ध शब्द आहे. नवीन, नवीन हा शब्द अशुद्ध आहे, कारण की नवीन हा शब्द वला दुसरी वेलांटी असते. ठीक आहे, या ठिकाणी दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ व असते त्या ठिकाणी लिहिलेलं. ठीक आहे. क्रीडा सुद्धा योग्य शब्द आहे आणि नीती सुद्धा योग्य शब्द आहे. आपल्याला अयोग्य शब्द विचारलेला आहे, म्हणजे अशुद्ध शब्द विचारलेला आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 पाहू आपण. ठीक आहे. पुढील पैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता. तर या ठिकाणी गटात न बसणारा आपल्याला वचन नियमानुसार नदी, एक नदी अनेक नद्या, बी एक बी अनेक बिया, काठी एक काठी अनेक काठ्या, म्हणजे हे तीनही शब्द या शेवटी अशा प्रकारचं याकारांत आपल्याला भेटत आहे. शेवटचा जो शब्द आहे पाखरू, एक पाखरू अनेक पाखरे होत नाही, अनेक पाखरे होते, म्हणजे इथं काय होत आहे, एकारांत शब्द आलेला आहे, म्हणजे हा बदल आहे आणि आपल्याला गटात बसत नाही असं आपल्याला जाणवत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 13वा, सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. ठीक आहे, कारण की उगवणारा कोण आहे, सूर्य हा उगवणारा आहे, म्हणजे हा काय झाला, कर्ता झाला. ठीक आहे, ज्या वाक्यामध्ये कर्ता असतो तो कर्तरी
प्रयोगाचं उदाहरण असतं. उगवला हे काय आहे? क्रियापद आहे. मग आता दोनच शब्द आहेत, कर्म त्याच्यामध्ये नाही, म्हणून या ठिकाणी अकर्मक शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. अकर्मक की ज्यामध्ये कर्म नाही. ठीक आहे. आणि कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी प्रयोगाबद्दल थोडस सांगतो, कारण तुमचाही या ठिकाणी फायदा होईल. बघा, प्रयोग ओळखायचा कसा? कर्त्याला त्या ठिकाणी प्रत्यय असेल तर मग ते काय होतं? कर्मणी होतं. ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्मणी, आणि कर्माला प्रत्यय असेल, ठीक आहे, कर्माला प्रत्यय असेल तर ते काय होते? कर्तरी प्रयोगाचं उदाहरण होते. काय होते? कर्तरी प्रयोग. ठीक आहे. आणि जेव्हा दोघांनाही प्रत्यय असतो तेव्हा भावी प्रयोग होतो. मग आता तुम्ही म्हणसाल सर दोघांनाही त्या ठिकाणी दोघांनाही प्रत्यय जर नसेल तर मग काय होणार? तर मग ते काय होणार? कर्तरी प्रयोगाचं उदाहरण होणार. कारण की काय आहे, त्या ठिकाणी ज्या कर्त्याला हे आपलं काय म्हणतात त्याला, प्रत्यय लागलेला नसेल तर कर्मणी होत असते. मग आता दोघांनाही नसेल तर याचा अर्थ काय? कर्म आहे पण कर्ताही आहे त्याच्यात, मग ते कर्तरी वाक्याचं त्या ठिकाणी उदाहरण असतं. पण दोघांनाही जेव्हा प्रत्यय नसतो तेव्हा काय असतं? कर्तरी असतं. आणि बाकीचा हा नियम समजून घ्या. कर्त्याला आहे तर कर्मणी, कर्त्याला प्रत्यय असला की मग काय? कर्मणी, आणि कर्माला प्रत्यय असला की कर्तरी प्रयोग होत असतो. एवढं त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. दोघांनाही प्रत्यय असला तर डोळे झाकून मग त्याला म्हणायचं भावी प्रयोग म्हणायचं. ठीक आहे. काय म्हणायचं? भावी प्रयोग म्हणायचं. पुढचा प्रश्न पाहू आपण. ठीक आहे. 14वा प्रश्न, वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे काय? तर त्याला रूपिका असं म्हणत असतात. ठीक आहे. वाक्यातील विघटन न होऊ शकणारी जी सर्वात लहान अर्थवाहक रचना त्याला काय म्हटलं जातं? त्याला रूपिका असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पहा 15वा प्रश्न, दोन्ही शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर या ठिकाणी संयोग चिन्ह वापरतात. संयोग चिन्ह पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. दोन शब्द जोडताना म्हणजे जसं की आपण म्हणतो, जसं की एखादं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, वरवर असं असं लिहिलं जातं, वरवर ए जा. ठीक आहे. असे विरुद्धार्थी शब्द जेव्हा सांगतो आपण, उठ बस, तेव्हा संयोग चिन्ह आपण त्या ठिकाणी काय करत असतो? वापरत असतो. आणि त्यानंतर संयोग चिन्ह आणखी एकदा वापरलं जातं. लिहित लिहित आपला शब्द समजा या ठिकाणी आपला अपुरा राहिलं, बसताना शब्द आहे तर बसता, पण इकडं आता लिहायला जागाच नाही, न लिहायला जागा नाही, मग त्यावेळी काय करतात? इथं रेष लिहून इकडं ना लिहितात. ठीक आहे. मग समजून घ्यायचं हे याला जोडलेलं आहे, बसताना असं लिहिलेलं आहे असं समजून घ्यायचं. त्यावेळी संयोग चिन्ह वापरतात. पर्याय क्रमांक 2 आहे. या ठिकाणी विशेष स्पष्टीकरण मुद्दाम देत आहे मी, कारण तुम्हाला सराव झाला पाहिजे. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर एकदा व्हिडिओला काय करा, तुम्ही लाईक करा. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब तुमचा आम्हाला या ठिकाणी आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी देतं. तुमचं लाईक या ठिकाणी आमचं काय आहे? पॉवर हाऊस आहे, आम्हाला शक्ती देणार. ठीक आहे. मग आमच्या पॉवर हाऊस मध्ये तुम्ही एका लाईकचा आणि एका सबस्क्राईबचा थोडासा ऊर्जा भरण्याचा एक प्रयोग हातामध्ये घ्या. ठीक आहे. प्रश्न 17वा पाहू आपण. 16वा प्रश्न, लहानपण देवा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर हे दृष्टांत अलंकाराचं उदाहरण आहे. दृष्टांत म्हणजे त्यासारखी एखादी गोष्ट त्या ठिकाणी उदाहरण देणं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17, अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? तर अद्भुत रसाचा जो स्थायी भाव आहे तो विस्मय आहे. विस्मय या ठिकाणी एखादं वेगळं विचित्र काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांना वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? ठीक आहे. तर इथं गोड गोडवा, ओला ओलावा, मनुष्य मनुष्यवा, गोड गोडवा, ओला ओलावा, गार गारवा, गार गारवा, गोड गोडवा. म्हणजे इथं मनुष्यालाच या ठिकाणी वा हा प्रत्यय लागत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मनुष्यवा कधी ऐकलंय का? नाही.
ठीक आहे, माणुसकी किंवा मानवता हा शब्द आहे भाववाचक, पण त्या ठिकाणी तसं होत नाही. चला 19वा प्रश्न, आरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणं आहेत? तर बघा, आरे रे केवल प्रयोगी अव्यय आहे, केवल प्रयोग कुठं आहे? इथं आहे. त्यानंतर आणि उभयान्वी अव्यय आहे, बरोबर आहे. आणि कडे हे शब्दयोग्य अव्यय आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 पाहत असताना, आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? तर या ठिकाणी संकेत आपल्याला दिसत आहे, आज पाऊस येईल बहुतेक. तर काय दिसत आहे या ठिकाणी? आपल्याला संकेत दिसत आहे, म्हणून संकेतार्थी वाक्य या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर बघा 21वा प्रश्न आहे, पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर संधी विग्रह पाहिला तर या ठिकाणी निष्फळ म्हणजे या ठिकाणी नि असं होत आहे, या ठिकाणी सुद्धा नि होत आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी सुद्धा नीच होते. ठीक आहे, आणि या ठिकाणी सुद्धा नीच आहे. पण आता मग आता काय बदल काय आहे यामध्ये? तर बघा, या ठिकाणी श झालेला आहे, या ठिकाणी श झालेला आहे, पण या ठिकाणी काय झालेलं आहे? री झालेला आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी काय झालेलं आहे? श झालेला आहे. मग आता इथं श आहे, इथं श आहे, इथं श आहे, इथं काय वेगळं आहे? मग आपल्याला काय गटात न बसणारा सांगायचं तर काय? निरीच्छ हा शब्द आहे, आणि उच्चारावरूनही लागली समजून येत आहे आपल्याला की ते त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, कृतघ्न, घर जावई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणं आहेत? ठीक आहे, तर याचं जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, कारण की सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी देऊन मी एकटाच काम करणार नाही, तुम्हालाही काम करून माझ्यासाठी 118 गुण घेऊन तुम्हाला टीईटी पास व्हायची आहे. ठीक आहे, पेपर 2 ला मला 118 मार्क मिळाले आणि पेपर 1 ला मला 102 मार्क मिळाले. अशा प्रकारे मी पेपर 1 पेपर 2 गेल्या 2025 ला पूर्ण केलेला आहे. तर मग ह्याचं जे काय आहे योग्य उत्तर ते तुम्ही मला कमेंट मध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 23, पुढील पैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तलाव या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. कासार, तरंगिणी, रत्नाकर, तडाग. तर याचं जे योग्य, तर या ठिकाणी बघा, तलाव या शब्दाचे समानार्थी नसलेला शब्द म्हणजे तलावाचा कासार हा समानार्थी शब्द आहे, तरंगिणी सुद्धा आहे आणि तडाग सुद्धा आहे. पण रत्नाकर हा शब्द तलावासाठी नाही, तर तो समुद्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आपण म्हणू शकतो. म्हणून आपलं योग्य उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी आपण पाहू, खालीलपैकी विरुद्धार्थ नसलेली जोडी कोणती? विरुद्धार्थी नसलेली जोडी आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. तर बघा, उदय आणि अस्त, कृपण कंजूस, क्रश स्थूल, उघड गुप्त. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला जी त्याची योग्य, या ठिकाणी बघा एक पाहिलं तर बघा मुद्दाम कन्फ्युज करणारा शब्द आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, कृपण म्हणजे कंजूस. कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे कंजूस आहे, आणि आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखायची. मग हे विरुद्धार्थी नाहीत, पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मुद्दाम हे असं आपल्या मेंदू सोबत खेळण्याचं काम त्या ठिकाणी चालत असतं. ठीक आहे, यानंतर जे पुढचे प्रश्न आहेत ते प्रश्न उतार्यावर आहेत. उतारा आपण वाचून घेऊ का? तुम्ही ही प्रश्न सोडवत असताना सर्वप्रथम उतारा वाचून घ्यायचा, आणि उतारा वाचत असताना शब्द लक्ष कशावर ठेवायचं आपल्याला? शब्द आणि वाक्याचा भावार्थ लक्षात ठेवायचा आहे, कारण की त्या ठिकाणी भावार्थावर जास्त करून प्रश्न विचारलेले असतात. आपण शब्द शोधतो आणि शब्दाचा अर्थ शब्दशः लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी त्या ठिकाणी आपल्याला भावार्थावर प्रश्न विचारलेले असतात, ते आपल्याला समजून घ्यायचे असतात. बघा, या ठिकाणी साने गुरुजींनी रामायणातील एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. राम शबरीच्या आश्रमाजवळ फिरत असताना त्या वनात त्याला सर्वत्र फुले फुललेली दिसली. ती फुले कोमेजत नसत व त्यांना सदैव मधुर वास येत असे. शबरीकडे चौकशी केल्यावर
तिने त्या फुलांचा इतिहास सांगितला. त्या ठिकाणी पूर्वी मातंग ऋषींचा आश्रम होता. पावसाळा जवळ येत होता, त्यासाठी 4 महिने पुरेल इतके जळण उन्हाळ्यातच साठविणे आवश्यक होते. आश्रमात पुष्कळ विद्यार्थी होते, परंतु विद्यार्थी हे काम टाळू पाहत होते. शेवटी मातंग ऋषी स्वतःच कुऱ्हाड घेऊन निघाले. हे पाहून विद्यार्थ्यांनाही उठावे लागले. जंगलात जाऊन त्यांनी वाळलेली लाकडे गोळा केली व मोळ्या बांधल्या. कष्ट करून सगळे घामाघूम होऊन गेले. भर उन्हाळ्याच्या उन्हात सगळे त्या मोळ्या घेऊन चालत आश्रमात परत आले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले, तेव्हा ही सुवासिक फुले उमललेली दिसली. आदल्या दिवशी जिथे जिथे त्यांनी घाम गाळला होता, तिथे तिथे ही फुले उमललेली होती. ठीक आहे, असा या ठिकाणी आपल्याला अर्थ दाखवलेला आहे. आता घाम जिथं पडला तिथं फुलं उमललेली आहेत, हा भावार्थ आहे आणि हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. तर बघा, प्रश्न काय विचारलाय, शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते? फुले कोमेजलेली होती? नाही. फुले सुगंधी होती? होती. फुले रंगीबेरंगी होती? असं काही सांगितलेलं नाही. फुलांना दुर्गंध येत होता? नाही, बिलकुल नाही, सुगंधी होते. पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. ठीक आहे, त्यानंतर 26वा प्रश्न, या उत्तरातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे? तर वेळेचे महत्व? नाही. कष्टाचे महत्व? बिलकुल. सहकार वृत्ती, संयमीपणा? तर या ठिकाणी कष्टाचं महत्व आणि दुसरं सहकार वृत्ती दोन्हीही या ठिकाणी पर्याय योग्य वाटत आहेत, पण जास्त हे कष्टाचे महत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 आहे, पुढील पैकी कोणाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही? राम, शबरी, मातंग ऋषी आणि दशरथ. दशरथ या नावाचा उल्लेख या ठिकाणी आलेला दिसतोय का? आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, तरी पाहू आपण एकदा पुन्हा एक नजर मारायची. रामायणातील एक सुंदर गोष्ट, राम आलेला आहे शब्द, म्हणजे त्या ठिकाणी दशरथ हा शब्द आलेला नाही असं आपण म्हणू शकतो. राम शब्द आलेला आहे, शबरी आलेला आहे, मातंग ऋषी आलेला आहे, दशरथ हा शब्द त्या ठिकाणी आलेला नाही. तर मग आपलं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. याला गोल करायचं आहे, 1 मार्क मिळवायचा. बघा, पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक 28 ते 30 सोडवा. म्हणजे 3 प्रश्न या कवितेवर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मी मुक्ता मधले मुक्त, तू कैद्या मधला कैदी, माझे तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी, माझ्यावर लिहित गीते, माझ्यावर लिहिती गीते, या मंद समीरन लहरी, माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी, जडलंगर तुझ्या पायी, तू पीस कसा होणार, माझ्याहून आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार, आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही, पापण्यात जळली लंका, लावणारी आग झाले, उच्चारून होण्याआधी उच्चाटन शब्द आले, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे कल्पित सरली, मी कागद झाले आहे चल लिही असे ती म्हटली. अशा प्रकारे या ठिकाणी खूप सुंदर एक कविता दिलेली आहे आपल्याला आणि त्याचा भावार्थ समजून घेतल्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. विनायकाच्या मदतीस कोण आले आहे? तर कोण आलेला आहे बघा, या ठिकाणीच शब्द आलेला आहे आणि तेच त्याचं योग्य उत्तर आहे. मग मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही, आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही, पापण्यात जळली लंका, लावण्यावरी आग. बघा, पूर्ण कविता वाचून सुद्धा मी आता पुन्हा या ठिकाणी जड लंगर तुझ्या पायी, तू पीस कसे होणार, माझ्याहून आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार. तर या ठिकाणी विनायकाच्या मदतीस कोण आले आहे? मला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नाही. कोण? आभाळ आलेला आहे, भूमी आलेली आहे, भिंत आलेली आहे, का समुद्र आलेला आहे? तर या ठिकाणी दगडाची पार्थिव भिंत तो पुढे कल्पित सरली, मी कागद झाले आहे चलली असे ती म्हटली. म्हणजे दगडाची भिंत या ठिकाणी आलेली आहे. हे बघा भावार्थ आहे. असं या ठिकाणी गोंधळ निर्माण होतो.
माझ्याही आधी लक्षात येत नव्हतं, पण याचं योग्य उत्तर भिंत हा शब्द आहे. ठीक आहे. जड लंगर तुझ्या पायी या ओळीतून काय सूचित होते? तर या ठिकाणी पारतंत्र्य सूचित होत आहे. ठीक आहे. जड लंगर तुझ्या पायी तू पीस कसे होणार? पीस म्हणजे काय आहे? पंख है ना. पीस म्हणजे काय? पंख. पंख हे काय आहे? हलके, हलकापणा आहे त्यांच्यामध्ये. आणि जड लंगर म्हणजे काय? एखादी वस्तू जी अतिशय प्रचंड जड आहे. तर हे एकमेकांच्या विरुद्धार्थी संकल्पना आहेत, हलका आणि जड. मग या ठिकाणी ते काय म्हणत? तू जड लंगर तुझ्या पायी, तुझ्या पायामध्ये काहीतरी जड लंगर बांधलेले आहेत. आणि मग बांधलेले आहेत म्हणजे काय? या ठिकाणी पारतंत्र्याचा आपल्याला उल्लेख होत आहे, सूचित होत आहे त्या ठिकाणी. म्हणून ते त्याचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न 30. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आला आहे? तर बघा, दगडाची जी भिंत आहे ही कशी आहे? निर्जीव वस्तू आहे. आणि या निर्जीव वस्तूला सजीवासारखं दाखवलेलं आहे. ती पुढे अकल्पित सरली म्हणजे समोर गेलेली आहे, म्हणजे चालल्यासारखी आपल्याला वाटत आहे. मग असं जेव्हा घडतं तेव्हा चेतना गुणोक्ती हा अलंकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. यासह आपली मराठीची ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी संपते. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला आपल्या एक सबस्क्राईब देऊन मला थोडीशी मदत करा. ठीक आहे. अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. मी उमाजी खाडे याच ठिकाणी थांबतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.